आज मालेगाव शहरामध्ये सकल आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि या मोर्चामध्ये जवळपास मालेगाव तालुक्यातले संपूर्ण प्रमुख लोक या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित होते। गेली काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणूनच बंजारा समाज आणि धनगर समाज हे आदिवासीमध्ये सामील होण्याच्यासाठी आंदोलने करत आहेत, मोर्चे काढत आहे। मुळातच एससी आणि एसटी हे जे आरक्षण आहे अनुसूचित जाती आणि जमाती हे संविधानिक आरक्षण आहे। संविधानाची निर्मिती आणि अंमलबजावणी 1950 साली ज्या वेळेला झाली त्याच वेळेला या महाराष्ट्रभर आणि देशभरातल्या वेगवेगळ्या भागातल्या जाती निश्चित करून आरक्षण निश्चित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशी सहजासहजी कुणालाही त्यामध्ये घुसखोरी करता येत नाही। त्यामध्ये सामीलच व्हायचं असेल तर त्याची एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे, संविधानिक प्रक्रिया आहे की राज्य सरकारने त्यांची शिफारस केंद्राकडे करावी लागते। केंद्रानं अवलोकन केल्याच्या नंतर ते भारताच्या जनरल रजिस्ट्रारकडे जातं, जनरल रजिस्ट्रारकडे गेल्याच्या नंतर ते राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे ती शिफारस जाते आणि मग ती संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाल्याच्या नंतर अधिसूचनेसाठी ही राष्ट्रपतीकडे जात असते। ही सगळी प्रक्रिया पार करण्याच्यासाठी जे निकष लागतात ते निकष आत्तापर्यंत कोणीही आदिवासीचे पूर्ण करू शकलेले नाहीत। बंजारा समाजाचा सुद्धा TRTIने यापूर्वीच प्रस्ताव फेटाळलेला आहे। धनगर समाजाचा राज्य सरकारनं केंद्राकडे शिफारस केलेली असताना सुद्धा केंद्रानं फेटाळला, राज्यानं फेटाळला, हायकोर्टानं फेटाळला, अनुसूचित जमाती आयोगानं फेटाळला, TRTIनं फेटाळला, सुप्रीम कोर्टानं फेटाळला, तरी आता लाखोचे मोर्चे काढतात। मग आता त्यांना डोनाल्ड ट्रम्पकडे अमेरिकेला जावं लागेल, त्यांना भारतीय संविधान मान्य नाही असं दिसतं आहे आणि मुळातच भारतीय संविधानाविषयी हा राग भारतीय जनता पार्टीचा आणि एकंदरीत त्यांच्या मित्र पक्षांचा दिसतो आहे आणि ते कालच्या आपल्या एका प्रकरणावरून लक्षात येत आहे की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांच्यावरती एक सनातनी माणूस जर पायातला बूट फेकून मारतो, एक दलिताचा माणूस सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीशच का होऊ शकतो, या संबंधामध्ये त्यांच्या मनामध्ये प्रश्न असू शकतात आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही आरक्षणाची निर्मिती जी केली ती त्या कारणावरूनच बाबासाहेब ज्यावेळेस कोलंबिया विद्यापीठातनं डिग्री घेऊन आले त्यावेळेला ते बडोदा संस्थानमध्ये सयाजीराव गायकवाड महाराजांच्या संस्थानामध्ये नोकरीला लागले। एका दमामध्ये न मोजता येणाऱ्या एवढ्या डिग्र्या जगातला सगळ्यात विद्वान माणूस, बुद्धीवर राज करणारा माणूस एवढ्या मोठ्या हुद्द्यावरती तिथं नोकरीला असताना सुद्धा त्यांना त्यांच्या कार्यालयातला शिपाई पाणी सुद्धा देत नव्हता। म्हणून हा सामाजिक मागासलेपण याला म्हणतात की आम्ही सुटापुटामध्ये जरी असलो तरी जात म्हणून शूद्र म्हणून ही व्यवस्था आम्हाला नाकारते आहे। तिच्या बरोबरीनं जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षणाला कोणी धक्का लावणार नाही। म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणाचं प्रावधान केलेलं आहे आणि ते आता आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या त्या घडलेल्या प्रकरणावरून लक्षात येत आहे आणि म्हणून हे सरकार आणि या सरकार प्रायोजित चाललेले जे कार्यक्रम आहेत ते किती संविधान विरोधी आहेत। असंविधानिकरित्या मागणी करून यांचेच आमदार राज्य सरकारकडे पत्र देतात बंजाराला आरक्षण मिळावं, धनगरांना आरक्षण मिळावं। असंविधानिकरित्या पत्र देऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे हा फौजदारी गुन्हा आहे। त्या आमदारावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, सरकारवरती कारवाई झाली पाहिजे, सरकारने त्यांच्यावरती केली पाहिजे, परंतु ते करणार नाही। त्यांना या देशातल्या आदिवासींचं अस्तित्व नष्ट करायचं आहे। आदिवासी म्हणजे या देशाचा मूळ मालक, आदिवासी म्हणजे हा निसर्ग पूजक आणि आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे, आद्य नागरिक आहे। हे RSSला मान्य नाही, त्यांच्या मदर ऑर्गनायझेशनला मान्य नाही आणि त्यांना मान्य नसल्या कारणानं हे समूळ ह्या आदिवासी समाज यांचं अस्तित्व नष्ट झालं पाहिजे, हा समाज बेदखल झाला पाहिजे। म्हणून त्यांच्यावरती चहूबाजूनं असंविधानिक पद्धतीनं अशा पद्धतीचे हल्ले करण्याचा प्रयत्न शासन प्रायोजित होतो आहे, त्याचा प्रतिकार करण्याच्यासाठी आजचं आंदोलन आहे। हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे जो अफगाणिस्तानातून जो बंजारी व्यापारी आलेला आहे
तो आरक्षणाची मागणी करतोय, परंतु हे अफगाणिस्तानी लोक आणि आदिवासींचं कुठंही साधर्म्य येत नाही। बंजाऱ्याची संस्कृती वेगळी, आदिवासींची वेगळी, त्याच्यामुळे आमची संस्कृती, आमची अस्मिता, परंपरा वेगळी। ते बंजारे हे व्यापारी हे भटके आहेत, यांना ऑलरेडी 3% आरक्षण भटक्या विमुक्तामध्ये आहे, तरी ते आमच्या ताटाचा घेण्याचा प्रयत्न करतात। परंतु त्यासोबत धनगर हे धनदांडगे पैशावाले, त्यासाठी टीसने अहवाल दिलाय टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनी की धनगरांना आदिवासी आरक्षण देता येणार नाही। त्यासोबत हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारने नाकारले बंजारा आणि धनगरांचं आरक्षण, तरीही आमचा ताटाचा खाण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे व्यापाऱ्यांना, बंजाऱ्यांना आणि धनगरांना माझं सांगणे, तुम्ही कितीही बॉम्बा मारा, उपाशी तापाशी कितीही आंदोलन करा, परंतु संविधानावरती भारत देश चालतोय, कोणत्या निजामाच्या हैदराबादच्या गॅजेटची चालत नाही। आणि ज्यांना हैदराबादचा गॅजेट असेल तो सरकारचा तुमचा बाप असेल, आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, आणि आमचं आरक्षण कोणाला दिलं जाणार नाही। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं। आणि तुम्ही कितीही बॉम्बा मारा, आम्ही तुमच्या छाताडावरती पाय देऊन, तुमच्या नरडीवरती पाय देऊ आणि आमचं आरक्षण वाचवू।